नमस्कार, मी वासुदेव जोशी. दामाजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. पंढरीत मराठा आंदोलकांनी आमदार बबनराव शिंदे यांच्या पोस्टरला केले जोडो मारो आंदोलन. पंढरीत मराठा आंदोलकांनी आमदार अवताडेंना रोखले. विवाहितेची विहिरीत आत्महत्या, पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. अज्ञात वाहनाने मोटारसायकल स्वारात ठोकरल्याने एकाचा मृत्यू. जेसीबीच्या बकेटचा मार लागून तरुणाचा मृत्यू. वाघोली जवळ धावत्या कारचे टायर फुटले, 3 जण जखमी. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. पंढरपूर येथे मराठा आरक्षण आंदोलकांनी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांना लक्ष्य केले असून पंढरीत त्यांना मराठा आंदोलकांचा विरोध सहन करावा लागला आहे. आमदार बबनराव शिंदे हे स्वतः कुणबी मराठा आरक्षण घेत आहेत. दुसरीकडे मात्र जरांगे पाटील आणि मराठा समाजावर मराठा समाजाचा ठेका घेतला आहे काय अशी टीका करत आहेत. यामुळे ते मराठा आंदोलकांचे लक्ष बनले आहेत. पंढरीत आंदोलकांनी त्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले आहे. हे आंदोलन पंढरीत चांगलेच गाजले. गुरुवारी दुपारी मराठा आंदोलक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे पोस्टर हातात घेऊन त्यांना जोडे मारण्यात आले. छगन गेला बबन आला अशा घोषणा देत तुम्ही तरी आमदार व्हायचा ठेका घेतला आहे का अशी टीका मराठा आंदोलकांनी केली. मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच तापले आहे. गोरगरीब मराठा तरुण यावेळी राजकीय पुढाऱ्यांना सोडून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधी वक्तव्य केले आहे. जरांगे पाटील आणि आंदोलकांनी मराठा समाजाचा ठेका घेतला आहे काय हे त्यांचे वक्तव्य मराठा आरक्षण आंदोलकांना वर्मी लागले आहे. याची चीड मराठा आंदोलकांमध्ये दिसून येऊ लागली आहे. पंढरीत मराठा आंदोलकांनी आमदार बबनराव शिंदे यांचा निषेध नोंदवला. तुम्ही कुणबी मराठा म्हणून सर्टिफिकेट मिळवले आहे, इतर मराठा समाजालाही ते पाहिजे आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला आहे. मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांविषयी ठेक्याची भाषा करणाऱ्या आमदारांना आंदोलकांनी चांगलेच चोपले आहे. तुम्ही दरवेळी आमदार व्हायचा ठेका घेतला आहे काय, यापुढे मराठा समाजही तुमच्या पाठीशी राहणार नाही अशी समज त्यांना देण्यात आली आहे. मराठा आंदोलनाविरोधात बोलणारे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात छगन गेला बबन आला अशा घोषणा देण्यात आल्या. मराठा आंदोलनास विरोध केल्याने आमदार बबनराव शिंदे यांची प्रतिमा डागाळल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पंढरपूर शहरातील मराठा समाज आरक्षण आंदोलनासाठी आक्रमक बनला असून गुरुवारी त्यांना आमदार समाधान आवतडे यांना अडवून ठेवले. मराठा आरक्षण आंदोलनास आपला पाठिंबा असून समाजाच्या हातात हात घालून लढण्याची आपली तयारी आहे असे यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले. एकीकडे माढा तालुक्याच्या आमदाराच्या बाबतीत जोडे मारो आंदोलन केले तर दुसरीकडे आमदार आवताडे यांनी समाजाच्या हातात हात घालून काम करण्याची तयारी दर्शवली आहे. पंढरपूर तालुक्यातील मराठा समाज कायमच आक्रमक भूमिका घेत आला आहे. आजपर्यंत सर्व आंदोलनाची सुरुवात पंढरपूर शहरातून झाली आहे. येथील मराठा तरुण व संभाजी ब्रिगेडने आजपर्यंत ताठर भूमिका घेतल्याचे समाजाने पाहिले आहे. गेल्या 4 दिवसात मराठा आरक्षण आंदोलनाने राज्यभर वातावरण तापले आहे. सोलापूर जिल्ह्यातील 100 गावामध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आले आहे. पंढरपूर शहरात कोणत्याही राजकीय पक्षाच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी विठ्ठल दर्शनास येऊ नये असा पवित्रा यावेळी मराठा आंदोलकांनी घेतला आहे. पंढरपूर मंगळ्याचे आमदार समाधान आवताडे यांना गुरुवारी मराठा आंदोलकांनी अडवले. मराठा आरक्षण देण्याबाबत चर्चा केली. यावेळी आपणही मराठा समाजाच्या बांधवांबरोबर आहोत. मराठा आरक्षण मिळाल्यासाठी तरुणांच्या हातात हात घालून काम करण्याची आपली तयारी आहे असे मत आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी मराठा बांधवांनी इतरही मराठा आमदारांना रास्त भूमिका घेण्यास सांगावे अशी विनंती आमदार आवताडे यांना केली. यावेळी सर्वच राजकीय पक्षातील आणि संघटनांमधील तरुण बांधव उपस्थित होते. मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथे किराणा दुकान चालू करण्यासाठी व जमीन घेण्यासाठी माहेरून 15 लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळीने तगादा लावल्याने
एका 21 वर्षीय महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वैष्णवी नीलकंठ जाधव राहणार किल्लारी तालुका औसा असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती नीलकंठ राम जाधव, सासरा राम प्रेमा जाधव, सासू विजाबाई राम जाधव, दीर विठ्ठल राम जाधव, जाऊ सुप्रिया विठ्ठल जाधव सर्वजण राहणार किल्लारी यांच्या विरुद्ध मोहोळ पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किल्लारी येथील मजुराच्या टोळ्या मोहोळ तालुक्यात द्राक्ष बागांच्या कामासाठी आल्या आहेत. त्यातील एक टोळी पाटकुल येथे नाना डोंगरे यांच्या शेतात उतरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मृत वैष्णवी व तिचा पती कामासाठी आले होते. दरम्यान वैष्णवीस तिचा पती, सासू, दीर, जाऊ यांनी माहेरून 15 लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावला होता. वैष्णवीने माहेरची आर्थिक परिस्थिती समजावून सांगितली, मात्र सासरच्या मंडळीने ऐकले नाही. उलट तिला त्रास वाढतच गेला. अखेर वैष्णवीने या त्रासाला व तगाद्याला कंटाळून नाना डोंगरे यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी वैष्णवीची आई सुवर्णा बाळू देडे राहणार किल्लारी यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. मंगळवेढा ब्रह्मपुरी या राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरहून मंगळवेढ्याकडे येणाऱ्या एका मोटरसायकल स्वारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला असून याची नोंद सोलापूर सिव्हिल पोलीस चौकीला झाली आहे. या घटनेची हकीकत अशी की यातील मयत संजय बाबूराव काशीद वय 45 राहणार मंगळवेढा हे दिनांक 24 रोजी विजयादशमी निमित्त सोलापूर येथे गेले होते. तेथील काम संपूर्ण रात्री ते दुचाकीवरून मंगळवेढ्याकडे येत असताना कारखाना पाटीच्या पुढे आलेल्या सुगरण हॉटेलच्या समोरील रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांची शुद्ध हरवली होती. त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णवाहिकेतून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारपूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले असून या मयताची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. ग्रीसिंग करत असताना जेसीबी बकेटच्या खालीवर करताना जेसीबीच्या बकेटच्या डोक्यास मार लागून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला असून शंकर भागवत रणदिवे राहणार कुर्डवाडी असे घटनेत मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. फिर्यादी गणेश रणदिवे यांचा भाऊ शंकर हा जेसीबी बकेटच्या खाली बसून ग्रीसिंग करीत होता. जेसीबी चालक सुरेश कापरे राहणार कुर्डवाडी तालुका माडा जेसीबी क्रमांक MH 45 AD 6724 ऑपरेट करीत असताना जेसीबीला जोडलेल्या बकेटचा शंकर यांच्या डोकीस मार लागून गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला कुर्डवाडी येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात नेऊन गेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून जेसीबी चालकाविरुद्ध कुर्डवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार गुठाळ हे करीत आहेत. मंगळवेढा सोलापूर महामार्गावरील वाघोली तालुका मोहोळ येथे सकाळी 9:15च्या सुमारास धावत्या 4 चाकी वाहनाचे टायर फुटून झालेल्या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यात सागर जाधव वय 42 वर्ष, अतिब महंत वय 26 वर्ष दोघेही राहणार कोल्हापूर, विजय चव्हाण वय 43 वर्ष राहणार सोलापूर अशी जखमींची नावे. याबाबत माहिती अशी की वाहन क्रमांक MH 09 FX 6660 या वाहनामधून कोल्हापूरहून सोलापूरला येत असताना सदर वाहन वाघोली तालुका मोहोळ येथे आले असताना वाहनाचे अचानक टायर फुटल्याने वाहन दुभाजकाला जाऊन ठोकले. पुढे रस्त्यालगत असणाऱ्या खड्ड्यात जाऊन पडले. अपघातात एवढा भीषण होता की रस्त्यावरील सिग्नल लाईटचा खांब तुटून पडला आहे. वाहनाचे मोठे नुकसान झाले असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच कामती पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल जगन इंगळे, राष्ट्रीय महामार्गाची देखभाल टीमचे व्यवस्थापक वकील अहमद मुबीन चौधरी घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर स्थानिक नागरिक भीमा अंकुशराव यांनी जखमींना मदत केली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले आहे. होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.